नमस्कार, मी संघर्ष. आपण झकास मराठी पाहतात. झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कव्हर करत आहोत. भंडारा विधानसभा क्षेत्रात आहोत. भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीकडून नरेंद्र भोंडेकर जे विद्यमान आमदार आहेत ते उमेदवार आहेत. महाविकास आघाडीकडून पूजा ठवकर काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले नरेंद्र पहाडे हे सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणामध्ये आहेत. अशी त्रिकोणीय फाईट यावर्षी तो होणार का, असे काही लोक प्रश्न विचारतात. काही लोक विचार करत आहेत. भंडारा नेमकं विधानसभा क्षेत्रामध्ये काय समस्या आहेत, लोकांच्या कोणत्या मूलभूत गरजांची आजही आवश्यकता आहे, शिक्षणाची, आरोग्याची, महिलांच्या सुरक्षिततेची, युवकांच्या बेरोजगारीची काय समस्या आहे, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भंडारा शहरातील हे गांधी चौक आहे आणि ह्या चौकामध्ये नेहमी लोक राहतात. आम्हाला वाटलं की गांधी चौकात जावं आणि लोकांशी बोलावं की खरंच यावर्षी कोणत्या मुद्द्यांवर लोक मतदान करणार आहेत. नाव काय तुमचं काका? विजय निर्वाण. निर्वाणजी, तुम्ही भंडारालाच राहता? बरं, निवडणूक आहेत, 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहेत. बिलकुल माहिती आहे ना सर्व? 23ला परिणाम घोषित होणार आहेत. काय राहतील मुद्दे यावर्षी, म्हणजे मतदार कोणत्या मुद्द्यांवर वोट देणार आहेत? आता सध्या मतदारांचा कल हा कुठं आहे हे सांगणं मुश्किल आहे. जसं जसं इलेक्शनचा माहोल जवळ येईल त्यावेळेस लोकांना समजेल का काय मुद्द्यावर इलेक्शन लढवायचं आहे. बरं, आता तर काय असतील ना मुद्दे, लोकांचे समस्या असतील, लोकांना समस्या भरपूर आहे. या शहराला समस्या, जे विधानसभेला समस्येची वाटत आहे. कारण आजपर्यंत जेवढेही आमदार झाले त्यांनी या शहराच्या विकासासाठी किंवा तालुक्यासाठी काहीच केलेलं खूप कामं केल्या म्हणतात भोंडेकर साहेब. 3000 करोडच्या वर कामं आली म्हणत आहेत. हो, पैसा आणला ना, मान्य आहे ना, भोंडेकरांनी पैसा आणला. पण तो कुठं गेला, कोणाकडे गेला? या शहराच्या ज्या पद्धतीनं 20-30 वर्ष काय पाहायचं होतं त्या पद्धतीने काही झालेलं नाही. तिथं बेरोजगारांची हे आहे, बेरोजगारी. तिथं कारखाने नाही, इंडस्ट्री नाही. ज्या वेळेस किशोरराव पारधी निवडून आले होते खासदार म्हणून, त्याच वेळेस इथं अशोक लेलँड सध्या घाला. आपला नदी संपूर्ण हा आपला हे आहे, पण पाण्याची सुविधा बरोबर नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या म्हणतात भंडारा शहरात. समस्या काऊन नाही राहणार? आणि फिल्टर प्लॅन लावले नगरपालिकेने. कशासाठी लावले? शुद्ध पाण्यासाठी. शुद्ध पाणी का मिळत नाही या शहरात? शुद्ध पाणी का मिळत नाही? फिल्टर प्लॅन लावायची आवश्यकता. पाणी नाही पित का नगर परिषदेच्या? पाणी पित नाही, पिण्यायोग्य नाही आहे. पिण्यायोग्य नाही आहे, कारण त्या ठिकाणी कसं ट्रीटमेंट प्लॅन आलं पण त्या ठिकाणी इंजिनियर नाही. किती प्रमाणात त्रुटी टाकणं, किती प्रमाणात हे टाकणं, या समस्येकडे तर लक्षच कोणाचं नाही आहे. कारण कसं ट्रीटमेंट प्लॅन या शहरात चालवण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा पाहिजे आहे. क्योंकि पाणी पुरवठा ही योजना पहिले बांधकाम विभागाकडे होती आणि तिथून नगर परिषदेला हँडओव्हर झाली. पण नगर परिषदेत तज्ञ इंजिनियर नाही, काही नाही, त्याच्यामुळे तो पाणी. सर्व मुद्दे ह्या वर्षी राहणार आहेत निवडणुकीत. आमदार खासदार झाले सब चोर चपाट है. मजा की बात नहीं होगा. अच्छा, मैं ये बोल रहा हूँ, काम करने को ना, ये पढ़े लिखे कितने लड़के बताओ, अपने शहर में लड़के कितने पढ़े, उनका कम से 20-30 हजार रुपये पगार होना चाहिए. अच्छा, तो रोजगारी मिलने को ना, बेरोजगारी की मुख्य समस्या है. और नगर शहर में क्या समस्या? पीने की पानी, शिक्षा, आरोग्य, इन विषयों पर क्या है आपके? अरे भाई अभी तो यार बहुत समस्या, क्या बताएंगे तुमको, बताइए ना. वो समस्या वातावरण नगर पालिका में समस्या जाती नहीं जाती. बहुत त्याने भंडाऱ्याच्या विकासच नाही याला बरोबर नाही झाला. हो, विकासच नाही याला. आम्ही आज 57 वर्षापासून पाहून राहिला. जो याला आमदार खासदार झाल्या बिल्डिंगा बांधले, 50 एकर 100 एकर हे चाला आपली प्रॉपर्टी घेऊन भाजीच्या घेऊन जातात. 70-80 भाजीच्या. काय रेट काय आहे भाजीच्या? अरे आता आहे, आता महागाई आहे की बरोबर आहे? आता पहा, किसान जो धंदा करणारा तो मेला, हे दलाल जो बसले ते कमवणारे लोट मालूम आहे का? पाण्याची वाट कोण पाहिजे? कास्तकार न साले चोर बदमाश, त्याच्यात तेल लुटतं कम रेटामध्ये. मैं ये चाहता हूँ भंडारा में कुछ डेवलपमेंट नहीं हो रहा है. लाइक यहाँ पर पहले बस 2 इंजीनियरिंग कॉलेज थे, अब वो भी क्लोजर के नौबत में आ गए. ना कोई मेडिकल कॉलेज बचा है, कोई जॉब अपॉर्चुनिटी नहीं है. भेल आया था वो भी बंद हो गया है. अशोक लैंड वाइंड अप की तैयारी में चल रहा है. आज की तारीख ऐसी चल रही है भंडारा में कि भंडारा के बच्चे पढ़ने से लेकर हर चीज़ के लिए अपने बूढ़े माँ बाप को छोड़ के भंडारा से जा रहे हैं. कुछ समय के बाद में भंडारा ऐसा हो जाएगा बस रिटायरमेंट का शहर, यानी जो बूढ़े बुजुर्गों का शहर बन जाएगा और कुछ नहीं बचेगा भंडारा में. 5 साल से विधायक है यहाँ पर भोंडेकर साहब. भोंडेकर साहब कैसा रहा उनका कार्यकाल? वो
अपने लेवल पे कर पा रहे हैं, पर जो भी कर रहे हैं उतना नहीं हो रहा है। जो भी डेवलपमेंट हो रही है यहाँ पर उस लेवल पे नहीं हो पा रही है। अपना व्यू बताइए कि कुछ से कुछ डेवलपमेंट हो रहा है क्या, या टूरिज्म डेवलप हो रहा है क्या। यहाँ पर आप छोटी सी चीज़ देखिए, जो स्टेशन है 10-11 किलोमीटर दूर है, वर्टी गुवाहाटी, और रोड भी खराब ट्रेन है। पकड़ने के लिए वहाँ पर अगर आपको 10-12 किलोमीटर जाना पड़ता है, ऑटो करके जाना पड़ता है। आज की तारीख में रोड इतने बेकार हो चुके हैं कि अगर वहाँ पर जाना है आप एक्सीडेंट के लिए पूरे तैयार हो। इस बार क्या है फिर, लोगों ने क्या ठाना है? देखिए सभी का चल रहा है, भोंडेकर साहब का भी चल रहा है, पहाड़े साहब का भी अच्छा चल रहा है, पूजा ताई का भी अच्छा चल रहा है, मिला जुला रिस्पांस दिख रहा है। बस एज अ यूथ मैं ये चाहता हूँ बस डेवलपमेंट हो, कोई भी आहे विजनरी नेता चाहिए बस। तुमचं नाव काय? माझं नाव बाला बाला वाडीपासून. बरं. तर बाळाजी तुम्ही कुठं राहता? आम्ही भंडारा राजगुरुवाडा. भंडारा राहता. काय आहेत यावर्षी मुद्दे भंडाराकरांचे? मुद्दे म्हणजे खूप सारे मुद्दे आहेत. ॲक्च्युली आमच्या भंडाराकरांचे जे उमेदवार आहेत आमदार साहेब, हां, ते म्हणतात की आम्ही 3000 कोटीचा काम केला. हो. भंडारा शहरामध्ये 3000 कोटीचा डेव्हलपमेंट केला. तर माझ्या मते मला असं वाटते की चंद्रयान पोहोचवायला आपल्या सरकारला फक्त 600 कोटी लागले होते आणि त्यांनी चंद्रयान तिथं पोहोचवला फक्त 600 कोटीमध्ये. एवढा मोठा प्रकरण गाजवला आपल्या भारताने आणि आमचे आमदार साहेब म्हणतात का मी 3000 कोटी आणले. तर 3000 कोटी आणले तर ते 3000 कोटी गेले कुठे? म्हणजे 3000 म्हणजे 600 कोटीमध्ये जलपर्यटनाची कामं केले म्हणत आहेत, आरोग्याच्या रुग्णालयांची कामं केले म्हणत आहेत, रामजीच्या मूर्तीचं कामं केलं म्हणत आहेत. सांगा त्यात खूप सारी कामं केले म्हणून. रामजीचे मूर्तीचे जे कामं तुम्ही जे म्हटलं आता, तर जसा आपल्या अयोध्येमध्ये जसा मोदीजीने जे राम मूर्तीची म्हणजे जे स्थापना केली, जे राम भगवान आमचे जसे आराध्य आहेत, तर मोदीजींनी पूर्णपणे सगळं यज्ञ महायज्ञ करून हिंदू धर्मामध्ये जे स्थापना केली जाते राम मूर्तीची किंवा कोणत्या पण भगवानाची, जसं आपण गणपती मानतो, दुर्गादेवी मानतो, सगळं काही करून त्यांच्या रंगरंगोटी करून पूजापाठ करून त्याची हे केली जाते. पण इलेक्शन लागणार आहे आणि आचारसंहिता लागणार आहे, बस हे बघून आपल्या भोंडेकर साहेबांनी बिलकुल आपल्या इलेक्शनच्या काही फायद्यासाठी त्या मूर्तीची स्थापना केली, जे पूर्णपणे बनलेली नव्हती. म्हणजे खंडित मूर्ती म्हणायला पाहिजे तिला. तर ते कुठं ना कुठं आमच्या जे हिंदू धर्माबद्दल किंवा आमच्या राम भगवानबद्दल आमचे जे मनात ज्या काही आहेत भावना ते दुखावल्या गेल्या आहेत की आपल्या त्यांनी स्वार्थापोटी किंवा आपल्या इलेक्शनच्या स्टंटबाजीसाठी त्यांनी आपल्या दैवताचा त्यांनी अपमान केला आहे. आणि त्याच्यासाठी आमचं हिंदुत्व जे आहे धर्म म्हणजे आमचे जे लोक आहेत सगळे त्यांचं मन दुखवलेलं आहे, नाराज आहे आमचे लोक. ह्या वर्षी महाविकास आघाडी, महायुती, अपक्ष काय आहे सर्कस? आता आमच्याकडे तर म्हणजे कुठे पण गेले तुम्ही किंवा कोणत्या पण युवांना भेटला किंवा लोकांना भेटले तर आता जे अपक्ष उमेदवार आहेत नरेंद्र भाऊ पहाडे त्यांचं नाव सुरू आहे. कारण की ते शिकले सवरले आहेत, त्यांचं डबल ग्रॅज्युएशन झालं आहे, LLB आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी विजन आहे करायचं. आणि ते आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी बदल केले पाहिजे भंडाऱ्यासाठी. कारण की 2 वेळा आम्ही नरेंद्र भोंडेकर साहेबांना बघितलेलं आहे आणि आता आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आणि नवीन बदल पाहिजे आणि त्या लायकीचे ते आहेत. काका काय नाव तुमचं? शशिकांत गपणे. गपणीची कुठं राहता तुम्ही? इथंच भंडाऱ्यामध्ये डॉक्टर मुखर्जी वार्ड. डॉक्टर मुखर्जी वार्ड शहरातच राहता? हो. काय पोझिशन इलेक्शनची? काय इलेक्शनचं तर काही जे जसं मागच्या 15-20 वर्षापासून आहे काही डेव्हलपमेंट नाही झालं, काही नाही झालं आहे. आज आमची वय 40 झाली, आम्ही गल्लीत खेळलो पण लहान मुलांसाठी आजपर्यंत एकतरी बगीचा नाही बनला आहे भंडाऱ्यामध्ये. हे म्हणजे भंडाऱ्यासाठी दुःखच. गार्डन्स नाहीत? गार्डन्स नाही, भरपूर आहेत, भरपूर गोष्टी आहेत. पूजा ठाकूर आणि भोंडेकरांची फाईट आहे. कसं आहे आता कसं आहेत माहीत आहेत का, चंद्रपुरात जी गोष्टी झाली आहेत, हां कुणबी समाजाला म्हणतात का 500 रुपयात विकत घेतलं साले म्हणून. त्यांच्यावर टीका आता आपण देणार आहोत. हो, आता आपल्या जे यूट्यूबवरमध्ये येतात मी पाहत असाल व्हिडिओ बरोबर आहेत, त्यांना मग सांगितलं का कुणबी समाजावर टीका देऊन राहिली. मग कुणबी समाज झोपले आहेत का?
याच्यावर आपण समाजाचं ह्या वर्षी विषय राहणार आहे पक्ष आणि इथं भंडाऱ्यात आता कसं भोंडेकर साहेबांच्या आता कसं इथे पक्षपाती नाही आहेत. आता पूजा ठोकर जे आहेत हां त्यांना काय सांगितलं हां ते एक कुणबी समाजाची एक व्यक्ती आहेत. हां त्यांच्यावर आम्ही विचार करू कुणबी समाजाचं की इथं तर हे एसी रिसॉर्ट सीट आहे ना भंडारा म्हणणार. मग आता कसं आम्ही चंबारला सुद्धा नाही काही नाही पण आता कुणबी समाजात समाजावर मतदान करणार आहात हो. बरं पाहू आणखी तुमचं नाव काय दिनेश पसिने पशिनेजी कोणाचा पशिना सुटणार आहे विधानसभेला यावर्षी यावर्षी हां आपला एकच आहे आमदार साहेब. आमदार तर पशिना सुटू म्हणतात तुम्ही हं. का बरं स्ट्रॉंग आहेत खूप ते खूप विकास कामं केले म्हणतात शोर आहेत ते तर कोण भोंडेकर साहेब हं? 3,000 करोडपेक्षा जास्तची कामं केली म्हणत आहे जलपर्यटन गलत केली गलत गलत आरोग्याविषयी कामं केली बिलकुल गलत. सौंदर्यीकरण केलं गलत रामजीची 51 फूटची मूर्ती केली नहीं तो शुरू कुछ जाला हां. राम जी की मूर्ति लाली तो कुछ हो जाता है क्या मग सुरू व्हायचं आहे साहेबागर हां हां बोला ना साहेबांकडे बोलू आणि सर्वांशी बोलू तर तो मुद्दा राहणार आहे यावर्षी बापा ते म्हणत आहेत की बाबा रामजीचं आस्थेचे ते प्रतीक आहे लोकांना त्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे तो पर्यटन वाढेल अरे लोकांना वो सब चीज बराबर है लेकिन राम जी का मंदिर शुरू कहाँ की है बंद रहता लाकच रहता है हमेशा हां उद्घाटन करके कोई मतलब है वो चीज का नहीं मतलब कोई मतलब है क्या लेकिन उद्घाटन आपने उद्घाटन कर दिए और दूसरे दिन लोग आ रहे हैं तो ताला लगा हुआ है वहाँ अच्छा ऐसा हुआ और क्या मुद्दे रहेंगे अभी लेके चलो और क्या मुद्दे रहेंगे और क्या मुद्दे रहेंगे सर और क्या बोलो तो ये बड़ा मुद्दा रहेगा इलेक्शन का हाँ? नहीं इलेक्शन का नहीं बोल सकते हाँ उसको पब्लिक का बोल सकते इलेक्शन का नहीं बोल सकते पब्लिक का मुद्दा है हाँ। पब्लिक में मन में हाँ दुखावट है हाँ बहुत ज़्यादा बहुत ज़्यादा उभी हाँ तो इसका परिणाम भंडाऱ्यात दादा सर्वात मोठी समस्या आहे बेरोजगारी. बरं बोला सर काय म्हटलं बेरोजगारीची मुख्य समस्या बहुत मोठी समस्या. हो आम्ही भंडारा गोंदियात बोलतो युवकांशी बोलतो हा तुमच्याशी बोलतो ना तुम्हाला बोलायचं आहे का भाई हां आता एवढे आमदार खासदार झाले बेरोजगारीवर काही त्यांना समस्या बोलली काही फॅक्टऱ्या कंपन्या वगैरे उघडली काय भंडाऱ्यात काहीच नाही बेरोजगार होता गरीब होत आहे श्रीमंत बनत आहे आमदार खासदार एवढे आले काहीच नाही केलं भंडाऱ्यासाठी म्हणतात की आपण विकास केल्याने नाही होत बेरोजगारीकडे पाहिलं जाते नवजवान आहे ते रोजगाराची मुख्य समस्या आहे समस्या आहे. युवकांकरिता आणखी पुष्कळचा समस्या आहे हर समस्या सॉल्व नाही करू शकत हे लोक. का बरं एवढं मागे खूप मोठी नेते झाली भंडारा गोंदियात भंडाऱ्यात का विकास झाला सांगा कोणत्या नेत्याने विकास केला कोणी आमदारने केलं खासदारने केलं हे विद्यमान आमदार तर खूप विकास केले म्हणत आहेत 3,000 करोडपेक्षा जास्त कामं ते बोलण्यात काय आहे बोलण्यात आणि करण्यामध्ये बहुत फरक पडतो ना कागदावर आहेत का कागदावरच आहेत सर्व काय ह्या वर्षी ठरवलं लोकांनी ठरवलं आहे की नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा फ्रेश 2 रेजिम काढली तुम्ही लोकांनी हां. दाखवलं काहीच नाही केलं जनतेसाठी आता म्हणते की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे पहाडे साहेब आहेत पहाडे साहेब सर्व समर्थन देतात भंडाऱ्याचे पूर्ण पहाडे साहेबांना समर्थन देत आहेत महाविकास आघाडी महाविकास आघाडी पुष्कळ आपल्या जागेवर आहे बरं काय नाव सर तुमचं नाव काय तुमचं हां माझं नाव मुनीश्वर चकोले मुनेश्वरजी तुम्ही भंडारातच राहता हो खासच राहतो येथे शहरातच राहता शहरात येथेच राहतो सिटीमध्ये बरं त्याच्या विधानसभा निवडणुका आहेत कव्हर करत आहे का म्हणजे तुम्हाला माहिती नाही का 20 तारखेला आहे ना. 20 तारखेला आहेत मला वाटलं की भंडाऱ्यातील लोकांशी बोलायला पाहिजे इथले मुद्दे काय आहेत समस्या काय आहेत लोकांना का लोकांचं मन आहे या वर्षी कोल कुणाकडे आहे हवा कुणाची आपण लोकांशी बोलत आहोत आता गांधी चौकामध्ये आहोत लोक दिसले आपण सर्वांशी बोललं तर तुम्ही दिसले मला वाटलं की तुमच्याशी बोलायला पाहिजे काय राहतील यावर्षी मुद्दे भंडाराकरांचे कोणत्या मुद्दे म्हणजे वोट टाकायला जातील तर काय मनात घेऊन जाणार आहेत मनात एक आहे पहिले मुद्दा आहे तर लाडकी बहिणाच्या लाडकी बहीण 1,500 रुपये 1500 रुपये खात्यात सरळ आले ना लाडकी बहीण मुद्दा राहणार आहे मुद्दा आहे. महिला महायुतीसोबत राहणार आहेत त्या योजनेपासून राहतील ना बापरे. आणि भंडाऱ्याचे काय विद्यमान आमदार आहेत भोंडेकर साहेब त्यांचा कसा आहे कार्यकाळ त्याचं कार्यक्रम चांगला आहे चांगला कार्यकाळ आहे 33 काम केलं त्यांनी 1 मिनिट सर हां काय बोलले
33 काम केलं त्यानं, दिलं ना पर्चा करून दाखवला 33 कामाच्या. त्याचे काम आता चालूच आहेत. खामतलावर ते आता बनवलं आहे रोड. काम ठीक आहे. ठीक आहे ना. आणि ह्या वर्षी या वर्षी पुन्हा पुन्हा रिपीट, पुन्हा नरेंद्र. नरेंद्र, पुन्हा नरेंद्र मध्ये 2 नरेंद्र आहेत आता. हो, नरेंद्र मोदी आणि नरेंद्र भोंडेकर. अरे बापरे, तुम्ही एकदम इन्स्टंट शोर आहात तुम्ही भोंडेकर साहेब. शो 110%. 110% जिंकणार आहेत. हो, 23 तारखेला गुलाल उधळायचे आहे. हो, पक्का. भगवा हिंदुत्व भगवा. बापरे. भगवा तिथेही भगवा. काय म्हणाले सर? इथेही भगवा तिथेही भगवा. जो रामकोला आहे महाराष्ट्रात भगवा राहील, आधी पूर्ण केंद्र सरकारमध्येही भगवा राहील आणि भंडाऱ्यामध्ये पण भगवा राहील. का बरं? हिंदुत्व हो ना. हा हो, हिंदुत्व. आतापर्यंत भोंडेकर साहेबांनी आपले जे 10 वर्ष काम कार्यकाल केले आहे 9 ते 14 त्यांना समजण्याकरता आणि पाहण्याकरता 10 वर्ष लागले. आणि आम्ही आणखी कोणी नवीन आमदाराला निवडून देऊ तर त्याला पण शिकायला वेळ लागेल. तर या वेळेस काय की भोंडेकर साहेबांनी एक्सपिरियन्स घेतला आहे आणि त्यांच्याकडे काय की महाराष्ट्राची जी सत्ता आहे शिंदे साहेबांच्या त्यांच्या सोबत म्हणतात ना, शिंदे साहेबांच्या जवळचे आहे म्हणून त्यांची जवळचे आहेत ते एकदम जवळचे आहेत आणि त्यांना गटनेता म्हणून निवडलेलं आहे. सरकार बनल्यावर मंत्री बनणार चर्चा आहे. हो, मंत्री बनतीलच. यावेळेस अगर भोंडेकर साहेब आले तर मंत्री नक्कीच बनतील आणि भंडाऱ्याचा मंत्री पाहिजे. भंडाऱ्याच्या लोकांसाठी भंडाऱ्याचा मंत्री पाहिजे. लोकलचा मंत्री पाहिजे. हो, पाहिजे. पालकमंत्री किंवा दुसरा कोणता मंत्री पद देण्यात कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. बिलकुल. तुमचं नाव सर? पहाडे. परातेची काय यावर्षी भावना सांगितलं तेच. भावनेची सांगितलं तेच. भोंडेकर साहेब रिटर्न. बिलकुल. हॅट्रिक नाही, तिसऱ्यांदा. का बरं? आम्हाला सर मला सर्वांशी बोलू द्या ना, मग सविस्तर बोलू आपण. जे कार्यकाल राहिले ते चांगले आहेत. बस कार्यकाल त्यांचा ठीक राहिला. कसा कार्यकाल, कोणती कामं त्यांची तुम्हाला आवडली? भावना सांगितले तेच. त्यांनी सांगितली, पण तुम्ही सांगा ना आता. तेच काय ना तुमचं? गिरधारी तरारे. गिरधारी तरारेजी. कुठे राहता तुम्ही? मी येथेच राहतो. शहरातच राहता? निवडणूक आहेत माहिती आहे तुम्हाला? 20 नोव्हेंबरला बटन दाबायची आहे. काय कॉल ह्या वर्षी भंडारा विधानसभेच्या? कॉल लोक कोणाच्या चर्चा करत आहेत? हिंदुत्व. आता विकासाची बात करा. विकासाची गोष्ट सांगा बरं. विकास का नाही झाला? विकास झाला आहे. हा रोड बनला माझ्या. 50 वर्षापासून काहीच नाही झाला होता. आता बनला. भंडाऱ्यात 50 वर्षापासून मी पाहत होतो. नाही नळाची पाईपलाईन होती, नाही गटर लाईन होती. आता पाईपलाईन बी आली आहे, गटर लाईन आणि नळाच्या पाईपलाईन बी आली आहे. आणि हा गांधी चौकातला रोड हा बनलाय 50 वर्षाच्या बाद. आता बनलाय 50 वर्षानंतर. बापरे. नाही ते ती किचड आहे. आम्ही टोंगराभर पाण्यामध्ये दुकान लावू. कशाची दुकान आहे तुमची? शेंगदाण्याची दुकान होती माझ्या फल्लीची हॉटेलला चालू. ती किचड आहे, ती नगर परिषद सामने इकडे किचड आहे. आता बनला भोंडेकर साहेबांच्या कार्यकाळात? नाही, हा मेंढे काळाच्या बनलेला आहे. भोंडे काळच्या नाही, मला वाटतं बीजेपीच्या काळात बनलेला आहे. मी आता 5 वर्षात म्हणलं तर मला वाटलं त्यांच्याविषयी बोलतो सर. 5 वर्ष 10 वर्ष ते युतीचे आहे. बरं, आता 5 वर्षापासून आमदार आहेत भोंडेकर साहेब. त्यांचा कार्यकाळ कसा राहिला? त्यांच्याही चांगलाच राहिला. जेव्हा युतीचाच कार्यकाळ चांगला आहे तर त्यांचाही कार्यकाळ चांगला राहणार आहे. म्हणजे युतीमध्ये आहेत ते म्हणून नाही, सर्वांचेच पर्सेंट. केंद्रातून पैसा आला, महाराष्ट्र सरकार करल. महाराष्ट्रात येईलच नाही पैसा तर काम कुठून करतील? बरं, आता कसं आहे पाणी पिण्याच्या लोकांना? आता तर आम्हाला शुद्ध पाणी मिळत आहे तुमच्या मिळत आहे. पण मला तुमच्या ह्या न्यूज चॅनलच्या द्वारे बोला एक मेसेज द्यायचा आहे. युती म्हणजे बीजेपी जे युती आहे श्री नरेंद्र भोंडेकर यांना, की जे नाग नदीचे जे पाणी कन्हान नदीला जोडलेले आहे, जे नागपूरचे गंदे पाणी खराब पाणी त्या कन्हान नदीतून वैनगंगा नदीमध्ये येते. याची काही काळजी घेऊन याला स्थलांतरित करावे, पाठपुरावा करायला पाहिजे. जी, म्हणजे आपली वैनगंगा त्या पाण्यामुळे दूषित होत आहे आणि तोच पाणी आपल्याला भंडारावासियांना त्यासाठी मिळत आहे. ही मुख्य समस्या आहे. बरं, आणखी काय मुद्दे राहणार आहेत? आणि रोड रस्ते व्यवस्थित
व्यवस्थित व्हावे. म्हणजे आहेत का व्यवस्थित? नाही, आता वार्डामधले तर रस्ते बरोबर नाही आहेत काही ठिकाणी. 5 वर्षापासून आहेत आमदार, त्यांचा कार्यकाळ कसा राहिला? एक मतदार म्हणून कसे पाहता त्यांच्या कार्यकाळाकडे? 2-2.5 वर्ष तर त्यांचे काही काम दिसले नाही, पण ह्या 2.5 वर्षानंतर त्यांचे काम सुरसटीत दिसले. आता दिसले. ह्या वर्षी आता 3 उमेदवार आहेत. म्हणजे मुख्य ज्या लोकांच्या चर्चा आहेत, महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष म्हणून पहाडे. काय आहे, तुम्हाला काय वाटते? सर मी नरेंद्र बोंडेकरला लाईक करता. नाव काय तुमचं? भाऊ माझं नाव गिरीश किरण कुमरे आहे. कुमरेजी, कुठे राहता तुम्ही? मी भंडारात पल्ली येतात तशी बोलून घेतो. तुम्ही ऐकून घ्या, 1 मिनिटात तुमच्याकडे येतो. काय सर मुद्दे यावर्षी भंडारावाल्यांचे मुद्दे काय? मुद्दे जे आता सर्वजण बोलत आहेत तेच मुद्दे आहेत, ते कंटिन्यू तेच चालू होत आहे. परंतु काय शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल आणि बदलाव तर नवीन हवाच आता आम्हाला बदलाव व्हावा पाहिजे. काय बरं बदलाव? खूप विकास केले म्हणत आहेत आता. नाही, विकास केला ना, नाही केला असं नाही, पण गोष्ट अशी आहे आता भंडाराबद्दल बोलतो मी. आता भंडारा हा क्षेत्र बघायला गेलं तर मी एक आदिवासी समाजाचा व्यक्ती आहे, ठीक आहे. आता मी याच्याबद्दल बोलावं लागेल आता मला. आज भंडारा हा शहर हा सुद्धा एक गोंड राजाचा आहे, ठीक आहे. तरी या गोंड राजाच्या बद्दल भाऊ मजाक नाही, ठीक आहे. तरी आज भंडारामध्ये आज गोंड राजाचा एक क्षेत्र असल्यावर बी नाही काही गोंड राजाच्या एक अस्तित्व नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आज आमच्या एक आश्वासन असते लोकांसमोर की आमच्यासाठी एक सभागृह असायला पाहिजे. काही एक स्थान नाही, एक गरीब क्षेत्रातला एक व्यक्ती असते. अनुसूचित जमातींच्या एक सभागृह पाहिजे. त्यांना एक रोजगाराची समस्या बी पूर्ण नाही होते. आता त्यांच्या समाजाकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. वडगडत आहेत डायरेक्ट. आज तुम्ही बघायला गेला ना, आश्रम शाळेमध्ये बी भरपूर समस्या आहेत. हॉस्टेलमध्ये बी म्हणाल की आश्रम शाळेमध्ये बिलकुल बहुत समस्या आहेत. आज हे प्रश्न कोणीही नाही ठेवल्यावर बी म्हणजे पुराणे आमदार होऊन गेले, नवीन आमदार होते, समोर आमदार आहे. आता आमचा प्रश्न फक्त कसं आहे, नवीन आमदाराबद्दल बोलत आहो मी. मेरा नाम राम देवदास मनगटे. मनगटे मी भंडाराला राहतो. आंबेडकरवाड चमार मोहल्ल्यामध्ये. अच्छा, तुम्ही देवदास मंदिरात पूर्ण मी ॲड्रेसच सांगून टाकलं. पुरं सांगतो ना मी. बरं, काय राहतील मुद्दे यावर्षी मतदानाचे मुद्दे भरपूर आहेत. कसं आहे मालूम आहे का, भंडाऱ्यामध्ये आमदार होतात, इथं कसं आहे मालूम आहे का, इथं फुकटात वोट घेतात. मालूम आहे 50 इथं मालूम आहे लाखो करोड रुपये घेऊन मालूम आहे का आमदार मालूम आहे आमच्याशी खेळते. आम्ही पैसे आपण मतदान कशाला देतो? फुकटात देतो आपण. तो दान आहे ना, दान आहे ना, संविधानाने अधिकार दिला. तो दान आहे, आपली व्यवस्था आहे. आपण दान दिला ना, दान दिला त्याचा अर्थ तुम्ही आहे का, आम्ही तुम्हाला काय सगळी निवडून दिला की तुम्ही आमचे कामं झाले पाहिजे. तुम्ही कामं करता का? तुम्ही या पार्टीत त्या पार्टीत चेंज होता. दुसरी तुम्ही सरकार फोडता. आजपर्यंत सांगा पुरे इंडियामध्ये एवढी मोठी 1947 पासून इलेक्शन होऊन राहिले. आजपर्यंत पार्टीची कधी पोटापोट झाली आहे का? महाराष्ट्रात कोण झाली? सकाळी लोक मालूम आहे संडासला जातात, त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री बनता. कोणी पाहिला तुम्हाला मुख्यमंत्री बनता? कोण म्हणते तुम्हाला? कोणतं सीएम म्हणते, कोणतं राज्यपाल म्हणते की पहाटे 5 वाजता मी तुम्हाला सीएम बनवतो म्हणून? एका दिवसासाठी तुम्ही सीएम म्हणता. 1100 कोटी रुपयाचे साईन मारता चेक. कुठे गेले ते पैसे? 11,000 करोड रुपये. 1 रुपया कमवता आम्ही गरीब माणूस. फुकटाचे पैसे देता का? 470 रुपये आमच्या इथं घर टॅक्स येत होता, आज 1170 रुपये घर टॅक्स येते. इथले पैसे जातात कुठं? 200 करोड रुपये नगर परिषद फंड येते वर्षाच्या. कुठे गेले पैसे? बनले नव्हतं. आज मी मालूम आहे बिचारे बाहेर करून 10-15 किलोमीटर दूर लोक इथं कामाला येतात. तुम्ही काय काम करता? मी बी मजुरीच करतो ना. माझ्या काही बहुत मोठा इम्प्रेस नाही आहे, कंपनीचं काम नाही करत मी. पण माझ्या काही बहुत मोठ्या प्रॉपर्टी डिलिंगचं काम नाही आहे. आम्ही बी मजुरीच करता. आज माणूस 500 रुपये बी कमावला, 15,000 रुपये महिना कमावला, तरी त्याचा पैसा वाचत नाही. सांगतो बघा पैसा वाचत. आज प्रत्येक घरी TV आहे, केबल लावला आहे. 300 रुपये 370 रुपये केबलवाल्याच्या बिल जाते. प्रत्येक मोबाईल 350 रुपयाचा रिचार्ज जाते. किती झाले? घर टॅक्स आपला मालूम आहे, लाईट बिल जाते. त्याच्यानंतर मुलाची शिक्षणाचे अभ्यास पैसे जातात. त्याच्यानंतर किराणा जाते. आज प्रत्येक व्यक्तीला 3,500 रुपये महिन्याचे किराणा लागते. सर्व करून मला फक्त 1,000 रुपये वाचतात. 1000मध्ये काही जिंदगी चालते का? तिथून दुसरी गोष्ट मालूम आहे का तुम्हाला? अगर हातपाय झाला, तब्येत खराब झाली, तो मालूम आहे तो डॉक्टर 1,000 रुपयाच्या 10,000चे बिल पाडते. 9,000 कोठून चोरी करून आणून द्यायचं का? हे गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे. सर्वाले 1500 रुपये दिला म्हणजे होते का? गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये किती रुपये आहेत मालूम आहे? एक ते 10 लाख रुपयाचं कर्ज आहे. हे कोण भरून दिला? हा व्यक्ती जेव्हा आत्महत्या करेल तेव्हा तो पैसे देईल का? गव्हर्नमेंटने दिले पाहिजे. हे सांगा ना मला तुम्ही. जेव्हा लोकांची स्थिती डुबते तुमची, तुम्ही आमदार लोक म्हणता की मी तुमच्या हे करतो म्हणून, तर तुम्ही माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, अबे ज्याची डुबले त्याच्यात तुम्ही हे करा ना.
पंचनामा साले याच्या डुबला तुम्ही दुसऱ्याच्या पण पंचनामा करता. सर्व मुद्दे ह्या वर्षी राहणार आहेत. हे पूर्ण तुम्हाला सांगतो हे जिंदगीभर मुद्दे राहणार आहेत. हे कधी संपणार नाही आहेत. फक्त पॉलिटिशियन काय करते मालूम आहे का? आपले मतं बनवण्यासाठी आपल्या गरीबाची मारते. आपल्याला असं नाही पाहिजे. नेता तो पाहिजे तो सर्वाची ऐके, सर्वाची ऐकून काम करे. आपल्याला तसा नेता पाहिजे. असा नाही पाहिजे आपल्याला की भाऊ आता तुम्हाला सांगतो 2020 मध्ये भंडाराला सर्वात मोठा पूर आला होता. ज्याच्या घरी पाणी नाही शिरला त्याला सर्वात पहिले पैसे मिळाले. ज्याच्या घरी पाणी मिळालं त्याला सर्वात लास्ट पैसे मिळाले. हा कुठला आहे? इथं सर्व भ्रष्ट आहे. सर्वात करप्टेड म्हणला तर महाराष्ट्रात आहे. सर्वात सब पैसे खाऊ. इथे आमदार पासून मालूम जेवढे बी करप्शन लोक आहेत ना सब इथे महाराष्ट्रात मिळतील. आजकाल तुम्ही केरळमध्ये पहा किती पर्सेंट जमीन आहे, किती पर्सेंट पाणी आहे तिथं मालूम आहे केरळला तुम्हाला. तिथं मालूम आहे 9 महिने जमीन डुबली राहते तरी तिथली मालूम आहे का गव्हर्नमेंट त्याला पंचनामे करून पैसे नाही देत. फक्त एक माणूस जातो तो पंचनामा करते. जेवढे लोकांचे घर दुबते फक्त तेवढेच पैसे मिळते. काय आहे यावर्षी कॉल भंडाऱ्याच्या? नाही तेवढं काय आपल्याला इंटरेस्ट नाही याबद्दल. इंटरेस्ट नाही? मतदार हो मतदार आहे. राजनीतीमध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही. आपल्या पोटाच्या आपण एक रोजगार माणूस आहोत. आपण आपल्या पोटाची व्यवसाय का तुम्ही? रोजगार आहो आपण. आपला तेवढा इंटरेस्ट नाही राजनीतीमध्ये. बरं आपण कोणाबद्दल काही म्हणू नाही शकत. बरं आणखी तुम्ही बोलाल? काय ना तुमचं नाम शाहरुख पठान है. शाहरुख जी बोलिए. क्या है मुद्दे इस बार विधानसभा में? इस बार सबसे पहले तो गवर्नमेंट हॉस्पिटल सुधारना चाहिए. गवर्नमेंट हॉस्पिटल? हाँ, क्योंकि यहाँ पे उतनी कुछ सुविधा उपलब्ध नहीं है. और ऊपर से गवर्नमेंट स्कूल है, जिला परिषद की स्कूल जाके देखो. आज वहाँ पे जाके आप खाना नहीं खा सकते. वहाँ पे स्कूल के बच्चे पढ़ रहे हैं. गवर्नमेंट स्कूलों का भी काम है वो सुधारना राजकारणी लोगों का. सबसे पहले सुधारी नहीं अभी तक. अभी का सुधारे? आप जाके देखो वहाँ के फैन नहीं चलते, बंद है वहाँ के फैन. तो युवाओं के क्या मुद्दे रहेंगे? युवाओं के मुद्दे तो यही रहना चाहिए सबसे पहले. मैं तो बोलता हूँ एक तो हेल्थ दो, दूसरा अच्छा एजुकेशन दो, और मेन करके लेडीजों को जो आजकल जो ये हो रहा है मंदिर स्कूल खराब करके रखे पूरे. बताओ ना. अच्छा तुमचं नाव? विठ्ठल राऊत. विठ्ठलजी तुम्ही कुठं राहता? भंडाराच राहता. काय तुमच्यामध्ये काय सांगा बरं कशी राहील निवडणूक ही यावर्षीची? बोला रे त्यांची बोला. बीजेपी गठबंधन सत्तामध्ये येणार. बीजेपी गठबंधन म्हणजे भोंडेकर साहेबाला आमदार बनवायचे म्हणता का बरं? लागते काही बीजेपी सरकार बसली जे गठबंधन आहे बीजेपी तर आणखीन काहीतरी विकास होईल याकडे. विकास होईल असं वाटत आहे. अपेक्षा आहे फक्त अपेक्षा. बरं तर जवळपास आपण सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न केला. भंडारा शहरामध्ये होतो. भंडारा शहरातील हे गांधी चौक आहे. सर्वसामान्य लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय ह्या विधानसभेला मुद्दे राहणार आहेत, काय समस्या लोकांना आहेत, लोकांच्या मनात जर वोट द्यायला गेले तर कोणते विचार येणार आहेत, एकंदरीत युवकांच्या काय समस्या आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातच जणू काही सर्व 7ही विधानसभा क्षेत्रामध्ये युवकांच्या मोठ्या प्रमाणात म्हणणं असते की रोजगाराच्या मोठ्या संधी नाही या ठिकाणी. इंडस्ट्रीज नाही, फॅक्टरीज नाही. त्यामुळे जे अशिक्षित लोक आहेत किंवा कमी शिक्षण आहे त्या लोकांना जर मोठ्या कंपनीज घेत नाही. त्यामुळे इथं काहीतरी भेलचा प्रकल्प आतापर्यंत सुरू झाला नाही. मोठ्या कंपन्या नाही त्यामुळे त्यांच्या हाताला रोजगार नाही. युवकांच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत. आपण भंडारा शहरात होतो. शहरावाल्यांनी काही पाण्याची समस्या सांगितली, कोणी काही समस्या सांगितली. हे आपण सर्व लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. नेमका त्यांचा कल कोणाकडे आहे, नेमका भंडारावासी यावर्षी कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण आशा करतो ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचा सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.